नमस्कार, मी संदीप चव्हाण. डिकोड आमच्या स्पेशल शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. डिकोड मध्ये आपण रोज देश विदेशातल्या सहित राज्यभरापासून अगदी जिल्हा पातळीपर्यंतच्या बातम्यांचं विश्लेषण करत असतो, त्याचं डिकोड करत असतो. पण आज आपण अशी बातमी पाहणार आहोत सुरुवातीला, जी महाराष्ट्र वनची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. महाराष्ट्र वनच्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये एक भयानक सत्य समोर आलं आहे. दिवसाढवळ्या मुंबईकरांची लूट होतानाचं हे दृश्य आहे आणि हे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्र वनच्या रिपोर्टर अक्षय कबाडी यांनी केलेलं आहे. अक्षयने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अगदी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या समोर कशी दिवसाढवळ्या मुंबईकरांची राजे रोजपणे लूट केली जातं त्याचं चित्रण करण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाखाली सुरू केलेल्या क्लीनअप मार्शल हे सामान्य मुंबईकरांकडून हप्ते वसूल करत आहेत, असा व्हिडिओज आमच्या हाती लागलेला आहे. महाराष्ट्र वनने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ह्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. महाराष्ट्र वनच्या बातमीची दखल घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर आता गुन्हा दाखल करून भ्रष्ट कंत्राटदाराची चौकशी करून कंत्राट रद्द करणार असल्याचं वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र वनने या संदर्भात बातमी दाखवल्यानंतर कंत्राटदाराने 2 कर्मचाऱ्यांनाही निलंबित केलं आहे. मुंबई महानगरपालिकेने 2006 साली स्वच्छतेच्या क्लीनअप मार्शल नावाची योजना काढली होती. यामध्ये खाजगी संस्थांकडून जी लोक रस्त्यावर कचरा फेकतात, घाण करतात, अस्वच्छता पसरवतात अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. ही जबाबदारी खाजगी कंपनीला दिली जाते. पण याच क्लीनअप मार्शलच्या नावाखाली खाजगी कंपनी सामान्य मुंबईकरांकडून हप्ते वसुली करते. सामान्य नागरिकांची कायद्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच क्लीनअप मार्शल लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचं आम्ही उघडकीस आणलंय. महाराष्ट्राने या संदर्भात आवाज उठवल्यानंतर ज्या सर्व सामान्य नागरिकांची पैसे या क्लीनअप मार्शलने घेतले होते ते परत करण्यात आलेले आहेत. रोज मुंबईत विविध ठिकाणी हे क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून लाखो रुपये उकळत असतात. त्याचं काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. या प्रश्न उकळण्याच्या प्रसंगी ज्या रिसीट दिल्या जातात त्या रिसीटची कोणतीही पोच पावती महापालिकेकडे नसते. त्यामुळे हा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचंही उघडकीस आलंय. आपण पाहूयात नेमकं काय घडलं होतं ऑन दी स्पॉट. अक्षय कबाडी यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हाँ तू चालू कर ना, प्रेस वाला मी बोल चालू कर. दिले ना, किती दिले? हाँ किती दिले? 200 पावती दिली. CST स्टेशनच्या बाहेर हे सगळं क्लीनअप मार्शल जे आहे ते उभं असतं. वारंवार यांच्यावर आरोप होतो, हे खंडणी घेतात, पैसे घेतात, पावती देतात. क्या हुआ? पकड़ा आपको? अच्छा, हाँ. कितना पैसा लिया आपसे? 200 रुपये लिया. 1 मिनट रुक. 200 रुपये लेने के बाद आपको पावती दिया? नहीं दिया. आपको क्या बोला? जाने के लिए बोला. ही मुंबई महानगरपालिकेच्या क्लीनअपला दिलेली पावती. यामध्ये जी पावती ही फाडलेली आहे तिचा रेकॉर्ड यांच्याकडे नाही. म्हणजे रोज यांनी किती पैसे घेतले, किती रुपये याच्यातून वसूल केले हा रेकॉर्ड क्लीनअप मार्शलकडे नाही. या माणसाकडून 200 रुपये वसूल करण्यात आले, पण याला ही जी पावती दिलेली याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे नाही. म्हणजे ही लोक सरळ महानगरपालिकेची फसवणूक करतात. दुसरी गोष्ट, मित्रा तुझ्याकडून किती पैसे घेतले? 700 रुपये याच्याकडून घेतलेत. 100 रुपयाची ही पावती आहे. याच्यामध्ये काय काय लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो. स्नान न करणे, आता हे स्नान कुणी केलं हे ओळखतात कसे माहीत नाही. दुसरी गोष्ट, शौचात बसून घाण करणे, कचरा विभक्त करू न दिल्यास अथवा कचरा स्वतंत्र डब्यात न टाकल्यास मान्य. निर्देशाप्रमाणे ओला कचरा सुका कचरा विभक्त न केल्यास त्याच्याप्रमाणे कचरा डाळून टाकणे. झाडांच्या, तू काय केलं होतं मित्रा? काय चुकी केली होती? इसके लिए 700 रुपये. हा ठीक आहे. थुंकल्यास फाईन आहे, याच्यामध्ये कुठंच उल्लेख नाहीये. थुंकल्यास 100 रुपये फाईन आहे, याच्यामध्ये उल्लेख आहे का? उल्लेख आहे का? दुसरी गोष्ट, ह्या पावतीचे महानगरपालिकेकडे रेकॉर्ड्स काय आहेत हे महानगरपालिकेने दाखवून द्यावं. सांगा आता, हे पावतीवर सिग्नेचर नाही. ही पावती ऑथोराइज आहे का? ऑथोराइज आहे का ही पावती? लीगल आहे का? करायला पाहिजे, सही करायला पाहिजे होती. याचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का? चव्हाण कोण आहे तुम्ही? चव्हाण मीच बघते. बरं, तुम्ही बघता, ठीक आहे. ही ऑथोराइज पावती आहे का? ही ऑथोराइज पावती आहे का? नाही असं तुमचं म्हणणं आहे. सिग्नेचर करायला पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, ऐका ना, दुसरी गोष्ट एवढीच नाही. या पावतीमध्ये जेवढ्या पावती फाडल्या गेल्या सिग्नेचर किती पावती? ती एक 2016 पासूनची काय, 14ची काय, 16ची.
ॲक्च्युली इथे सही करायला पाहिजे, नंतर सही. या सर्व माणसांचे जे पैसे घेतले होते त्यांचे पैसे क्लीनअप मार्शलने परत केलेले आहेत. कितना मिला आपको? 200 जितना लिया था उतना लिया? मेरा 700 मिल गया. आपका नाम बोलो. देवेंद्र कुमार गोटावना. कहाँ से आए हो? छत्तीसगढ़. छत्तीसगढ़वरून आपण आला होता, यांच्यासाठी घेतले. आपका कहाँ से हो? मुंबई से. बंगालचे. बंगालवरून आले होते, यांचे 200 रुपये घेतले होते, पावती दिली नाही. सर, आपण पाहिलं या चर्चेवर चर्चेने आपल्यासोबत महाराष्ट्र वनचे मुख्य संपादक विश्वास देवकर जे. सर, आपण पाहिलं महाराष्ट्र वननं जे एक्सक्लुझिव्ह स्टिंग केलं आहे, या स्टिंग ऑपरेशनमध्ये कशा प्रकारे सामान्य मुंबईकरांची लुबाडणूक होते. मुंबई स्वच्छ राहावी याबद्दल कोणाचंही दुमत असता कामा नये, परंतु जो दंड 200 रुपये आहे त्याच्यासाठी 700-800 रुपयाचा दंड वसूल केला जातोय, त्याची कोणती रिसीट दिली जात नाही आहेत. वरकरणी जेव्हा महाराष्ट्रवरने जेव्हा हा अपप्रकार उघडकीस आणला, हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर त्या सगळ्या माणसांचे पैसे देखील परत केलेले आहेत. याच्यावरनं हा किती मोठा भ्रष्टाचार होतो हे त्या लोकांनी सिद्ध केलेले आहेत. कसं डिकोड करायला याचं? अतिशय गंभीर घटना आहे. महाराष्ट्र वनच्या आपल्या रिपोर्टरनं अक्षय कबाडी यांनी खरं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हे स्टिंग केलेलं आहे. मी जाणीवपूर्वक या विषयावरती आज महापालिका, आपलं शासन प्रशासन या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सामान्य माणसांचं रस्त्यावरचं चालणंसुद्धा आपली व्यवस्था कसं करते याचा हा पुरावा आहे. एक मुद्दा, महाराष्ट्र वन स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आग्रही आहे. स्वच्छता असली पाहिजे, रस्त्यावरही स्वच्छता असली पाहिजे. महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांचा अंमल झाला पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे. याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, महाराष्ट्र वनचंही दुमत नाही. महाराष्ट्र वनची भूमिका ही आपला महाराष्ट्र स्वच्छ सुंदर असला पाहिजे हीच आहे. पण स्वच्छतेच्या नावाखाली महापालिकेनं ज्यांना कंत्राटं दिलेली आहेत तेच जर भ्रष्टाचाराचं कुरण होत असतील तर याच्यावरती महाराष्ट्र वन आक्रमक झालेलं आहे. आणि त्याच आक्रमकतेचं दर्शन आपण आज पाहिलेलं आहे. आपले रिपोर्टर अक्षय कबाडी यांनी व्यवस्थेमध्ये वावरत असलेल्या भ्रष्टाचारांवरती माध्यम संस्था नावाचा अंकुश ठेवण्याचं काम आज केलेलं आहे. माध्यमांची जी जबाबदारी असते की आपल्या समाजामध्ये सर्वसामान्य माणसांची जी ससेहोलपट होते, विशेषतः नियमांच्या नावाखाली त्याला ज्या पद्धतीनं धरलं जातं, पकडलं जातं, त्याला पिळलं जातं, त्या पिळवणुकीच्या विरोधात महाराष्ट्र वन आहे. आणि म्हणूनच आज अक्षय कबाडी यांनी केलेलं हे जे स्टिंग आहे त्याची दखल शासनाने घ्यावी असं आवाहन आम्ही आज करतो आहोत. अर्थात हा प्रकार घडल्यानंतर आमचे रिपोर्टर अक्षय कबाडी यांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं. आमच्या वृत्तवाहिनीवरून ही बातमी दाखवली गेली आणि त्याचा दणका बसलेला आहे. संबंधित 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. ज्यांनी कोणी ही भ्रष्टाचारी कृती केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे. पण मुद्दा इथे संपत नाही. मुद्दा जो आहे तो एक घटना आज समोर आली, महाराष्ट्र वननं ती प्रकाश झोतात आणली. पण ही नेमकी साखळी कुठली आहे, हे कंत्राटदार नेमके कोण आहेत, आणि ते काही एकच असू शकत नाहीत. महापालिका, मुंबई महापालिका ही प्रचंड मोठी अर्थव्यवस्था आहे. स्वच्छतेच्या नावासंदर्भातलं हे एक कंत्राट आहे. अशी कितीतरी कंत्राटं आहेत की ज्याच्यामध्ये कागद, ज्याच्यामध्ये पावत्या या संदर्भामध्ये सरळ सरळ फसवणुकीचे प्रकार होतात. जे आज तथ्य समोर आलेलं आहे, पावत्या 2016 सालच्या, 2018 साली तुम्ही रस्त्यानं चालणाऱ्या सामान्य माणसांना वेठीला धरून 2016 सालचे कागद वापरता आहात. हे किती मोठं असेल याच्या संदर्भात खरं म्हणजे शोध झाला पाहिजे आणि तो आता व्यवस्थेनं केला पाहिजे. एका कंत्राटदाराच्या 2 कर्मचाऱ्यांच्या निमित्तानं हे समोर आलेलं आहे. ही साखळी नेमकी किती मोठी आहे याच्यावरती खरं म्हणजे महापालिकेनं सत्याची जाणीव ठेवून, सत्याचा आग्रह करून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कारण नुकसान महापालिकेचं होतं आहे, लुबाडणूक सर्वसामान्य माणसांची होती आहे. ज्यांना कंत्राटं दिली जातात तेच भ्रष्टाचाराचं स्वतंत्र कुरण कसं चालवतात याचा ढळढळीत पुरावा महाराष्ट्र वननं आज जनतेसमोर आणलेला आहे. नुसतं महापालिकेसंदर्भातच हे होत नाही संदीप. आपल्या समाज व्यवस्थेमधले कितीतरी घटक, मग रस्त्यात उभा राहणारा पोलीस असो, शासनाचा प्रतिनिधी म्हणून वावरणारा प्रशासनातला अधिकारी असो, महसूल खात्यात काम करणारे लोक असोत, हे सगळे नियमावरती बोट दाखवून
लुटण्याचं काम करतात अशा कितीतरी घटना राजरोसपणे चालू असतात. काही वेळा त्या समोर येतात, काही वेळा समोर येऊनही त्या दडपल्या जातात. अशा दडपशाहीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र वन अभियान चालवतो आहे. त्याचा एक प्रयत्न आज केला गेला आणि त्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून तुम्ही 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं. पण मुळात ते 2 कर्मचारी हा एकमेव घटक याच्यात नाही. ही फार मोठी साखळी असते. ती फक्त स्वच्छता मोहिमेच्या संदर्भातच असते असं अजिबात नाही. अगदी प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भामध्ये आता जे नवीन अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यात सुद्धा हे घडत असेल. रस्त्यात वाहतुकीचे नियम दाखवणाऱ्यांच्या संदर्भात हे घडतं, वारंवार घडतं. अशा ज्या सगळ्या घटना आहेत या घटनांच्या, या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपलं हे अभियान आहे. संदीप, आपली मागणी आहे महाराष्ट्र वनच्या आज केलेल्या या स्टिंगच्या पार्श्वभूमीवर आपली मागणी आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी. नुसतं स्वच्छता मोहिमेमध्ये होत असलेला हा गैरप्रकार हा एक गैरप्रकार नाही. या सगळ्या गैरप्रकारांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या संबंधित घटकांनी दखल घेऊन जे कोणी असे उघडे पडतायत त्यांच्यावरती अंकुश कसा बसेल हे आपल्या कृतीतून दाखवण्याची आवश्यकता आहे. त्या कृतीची अपेक्षा आपण आता करतो आहोत आणि विशेषतः विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्या कृतीची घोषणा झाली पाहिजे असं आपलं आवाहन आहे. संदीप सर, या स्टिंग ऑपरेशनमुळे एक प्रश्न अजून इथे मुख्य उपस्थित राहतो आणि तो म्हणजे हे जे क्लीनअप मार्शल आहेत, मुंबई स्वच्छ राखण्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. मुंबईकरांकडनं दंड वसूल करणं ही त्यांची सेकंडरी काम आहे. परंतु ज्या प्रकारे यांची वर्तणूक आहेत किंवा ज्या प्रकारे आपल्या रिपोर्टर अक्षयसोबत त्यांची वादावादी चालू होती, अमृतमुरीवर प्रकरण गेलं होतं, ते पाहता ज्या संपूर्ण क्लीनअप मार्शलच्या व्यवस्थेबद्दल पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण मुंबईकरांना शिस्त लावण्यापेक्षा त्यांना धाक दाखवून त्यांना पैसा लुबडण्यासाठीच या यंत्रणेचा वापर केला गेल्याचा दिसून येतोय. म्हणजे मुंबई स्वच्छ राहणं किंवा मुंबईकरांना स्वच्छता पाहण्यासाठी उद्युक्त करणं याच्यापेक्षा धाक दाखवून पैसे कसे लुटता येऊ शकतील अशा प्रकारचा अजेंडा या सगळ्या प्रकरणातून पुढे आलेला आहे. एकूणच या क्लीनअप मार्शलची व्याख्या आणि त्यांच्या कार्याचं स्वरूप नव्याने निर्माण करण्याची किंवा त्याची व्यवस्था लावण्याची वेळ आता आलेली आहे. निश्चित मुळात या सगळ्याचा दोष संदीप व्यवस्थेकडे जातो. रस्त्यात पावत्या फाडणारे जे कोणी आहेत ते नेमलेले सामान्य लोक असतात, पण त्यांच्यामध्ये जो बेमुरवतखोरपणा येतो, जो अहंकार येतो, जी दडपशाही येते, त्या दडपशाहीचे सूत्रधार वेगळे असतात आणि ते पांढरे कपडे घालून टेंडरबाजी करत असतात. त्या टेंडरबाजांच्या विरोधामध्ये खरं म्हणजे आपला आवाज आज आपण सर्वसामान्य माणसांच्या साक्षीनं शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मी हे अतिशय खुलेपणानं आव्हान देतो आहे की ती 2 माणसं जी कोणी निलंबित झालेली आहेत ते तर छोटे मासे आहेत. ज्यांना कोणाला कंत्राट दिली जातात त्या कंत्राटदारांकडून असल्या पोरासोरांना टार्गेट दिली जातात आणि ती पोरं त्या टार्गेटसाठी टार्गेट होतात. मी हे शब्द अतिशय जोर देऊन स्पष्टपणे बोलतो आहे. हा टार्गेटपणा कोण वाढवतंय? रस्त्यानं चालत असलेल्या सर्वसामान्य माणसांकडून वाहतुकीच्या संदर्भात, स्वच्छतेच्या संदर्भात किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात ज्या चुका होत असतील त्या चुकांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. मी हे स्पष्ट बोलतो आहे. पण ते करण्याच्या नावाखाली जर कोणी सर्वसामान्य माणसांची लुबाडणूक करत असेल, नियमानुसार जो कोणी चुकांमध्ये सापडत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी याबद्दल दुमत नाही. महाराष्ट्र वन आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे जाहीर करतो आहे. अस्वच्छता करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शासनानं घालून दिलेले किंवा आपल्या कायद्यानं घालून दिलेले नियम जे असतील त्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. कायदा पाळला गेला पाहिजे. पण कायद्याच्या नावाखाली जर कोणी धाक दाखवत असेल, मी कायद्याचं हा शब्द बोलतो आहे, म्हणजे कायद्याचं नाव घेऊन काय द्यायचं अशा ज्या वृत्ती आणि प्रवृत्ती असतात, ज्या दडपशाही करतात आणि पैसा वसुली करतात, अशा पैसा वसूल करणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये खरं म्हणजे मोठं अभियान उभं राहिलं पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी खरं म्हणजे हा विषय हातात घ्यावा आणि शासनावर दडपण आणावं. या सगळ्याचा दोषारोप, मी दोषारोप हा शब्द वापरतो संदीप, रस्त्यावरती नेमली गेलेली ती 2-4 पोरं ज्या पद्धतीनं वागताना आपण पाहिली, ती हिंमत आली कुठून? ती हिंमत त्या पोरांना दिली कुणी? त्यांच्या संदर्भात आपण निर्देश करतो आहोत. हे वरून चालू होतं, खाली झिरपतं. आपण ज्यांच्या संदर्भात आज स्टिंग केलेलं आहे ते अतिशय छोटे मासे आहेत. मी हे स्पष्टपणे बोलतो.
त्या पोरांमध्ये जो काही आवाज चढवण्याचा प्रकार आपण पाहिला, आपल्या बातमीदारावर सुद्धा ते आवाज चढवत होते, आपल्या बातमीदाराच्या अंगावर, आपल्या प्रतिनिधीच्या अंगावर ते धावून येत होते. हे जे काही आहे, ही दडपशाही कुठून आलेली आहे? त्या सूत्रधारांवरती नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आपलं व्यवस्थेला चॅलेंज आहे. तुम्ही हे कधी थांबवणार आहात, सर्वसामान्य माणसांना लुटण्याचं काम? संदीप. नक्कीच महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा भ्रष्ट कारभार होत असेल, भ्रष्ट आचरण असेल, तिथे तिथे महाराष्ट्राचा प्रहार नक्की असेल. या व्यासपीठानं आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला आवाहन करतो आहोत की तुमच्या नजरेत अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार उघडकीस येत असेल तर तो आमच्यापर्यंत जरूर कळवा. आम्ही आमच्या व्यासपीठावरून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. आणि जसं विश्वास सर तुम्ही म्हणालात की हे हात जे आहेत ते आज निलंबित झालेले आहेत लाचखोरीचे किंवा भ्रष्टाचार करण्याचे, पण याच्या मागचा मेंदू जो आहे तो शोधून काढला पाहिजे आणि तो शोधून काढून त्याच्यावर जर कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला नक्कीच आळ बसू शकतो. डिकोडमध्ये आपण दुसरा विषय जो हाताळणार आहे तो म्हणजे नागपूरमधलं पावसाळी अधिवेशन. आणि आजच्या या पावसाळी अधिवेशनातला दुसरा दिवस जो गाजला तो आरोप प्रत्यारोपाने, अर्थात विषय होता वाशीमधल्या सिडकोच्या भूखंडाचा. वाशीमधल्या या सिडकोच्या भूखंडावरनं विरोधी पक्षनेत्याने आज मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांपर्यंत धागेदोरे जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी हे सगळे मुद्दे खोडून तर काढलेच, पण अशा प्रकारचे बेलगाम आरोप लावणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच किंवा विरोधी नेत्यांनीच आता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी साक्षात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अशा प्रकारे विरोधी नेत्याची मागणी मागण्याची अभूतपूर्व मागणी मुख्यमंत्र्यांनी भर सदनात केली आणि याच्यामुळे आजचा अख्खा दुसरा दिवस जो आहे हा गदारोळात पार पडलेला आहे. विधिमंडळाच्या या दुसऱ्या दिवसाच्या अधिवेशनावर नेमकं काय झालं हे आपण पाहणार आहोत. पण सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं आरोप झालेत, प्रत्यारोप झालेत, अगदी 500 कोटीचा दावाही ठोकण्यात आलेला आहे. आज सदनामध्ये त्याच्यावर चर्चा होताना साधक बाधक जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये परस्परांचे राजीनामे मागण्यापर्यंत मजल गेलेली आहे. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं हित तुम्ही कुठे पाहताय? मुळात जो प्रकार घडलेला आहे जमीन गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर झालेला आरोप आणि त्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी आज सदनामध्ये दिलेलं उत्तर, याचा डिकोडच करायचा झाला तर संदीप, मूळ मुद्दा असा आहे की ज्यांनी आरोप केले त्यांनी कशाच्या आधारावर आरोप केले होते, त्यांच्या हातामध्ये असे कोणते पुरावे होते की जे पुरावे घेऊन ही मंडळी आरोप करायला निघाली आणि आज सभागृहामध्ये तोंडावर आपटताना दिसले. म्हणजे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने चॅलेंज करत होते की तुमच्याच विरोधामध्ये खरं म्हणजे आम्ही अभियान चालवलं पाहिजे, तुम्हीच राजीनामा दिला पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. आणि मुख्यमंत्र्यांचा हा आवाज सभागृहामध्ये वाढल्यानंतर विरोधी पक्षाचे सगळे ज्यांनी आरोप केलेले होते ते सुद्धा, आणि या प्रकरणामध्ये माध्यमांच्या समोर येऊन ज्यांनी वाचाळ वीर म्हणून एरवी मोठमोठ्या आवाजात बाईट दिले जातात तसे बाईट देण्याचं काम केलं ते सगळे आज बॅकफूटवर जाताना दिसलेले आहेत. मी हे अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. विषय पृथ्वीराज चव्हाण यांचा असो, विषय राधाकृष्ण विखे पाटील यांचा असो, किंवा ज्या शेतकऱ्यांनी थेट कालपर्यंत अशी मागणी केली होती की फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, आमच्या ज्या जमिनी भूसंपादित केल्या गेल्या त्याच्यामध्ये फार मोठ्या लोकांचा हात आहे, या सगळ्यामध्ये तथ्यांश असेलही. त्या तथ्य विश्लेषणामध्ये आज मी फार काळ बोलू इच्छित नाही, फार वेळही घेऊ इच्छित नाही, पण डिकोड मात्र करतो आहे. हे जे प्रकरण घडलेलं आहे ना, राधाकृष्ण विखे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांना ज्यांनी कोणी माहिती पुरवली होती ते कोण लोक होते, त्यांनी कायद्याचा नीट अभ्यास केलेला आहे की नाही, आपण जो आरोप केलेला आहे त्या आरोपाच्या पुष्टीअर्थ आपल्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत, आणि समजा असतीलच पुरावे तर ते कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. माध्यमांच्या समोर जाऊन आधी, मी बाईटबाजी हा शब्द वापरतो, बाईटबाजी करण्याआधी खरं म्हणजे आपल्या अंगावर 500 कोटींच्या डिफॅमेशनच्या केसचं, आबरू नुकसानीच्या दाव्याचं बुमरँग तर होणार नाही ना, या सगळ्याचा विचार पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य जी मंडळी आहेत, मी त्यांचा उल्लेख वाचाळवीर असा करतो आहे की फार मोठमोठ्या आवाजामध्ये ते बोलत असतात, आरोप करत असतात,
त्यांनी हे तपासलं होतं का हा प्रश्न आहे. कारण त्यांनी जर ते तपासलेलं असेल तर सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आज काही जमदग्नीचा अवतार घेतला होता आणि थेट विरोधकांना आव्हान केलं होतं की तुम्हीच राजीनामा देण्याची गरज आहे कारण तुम्ही केलेल्या आरोपांना भुसभुशीत पाया आहे, अशा कोणत्या भुसभुशीत पायावरती काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केलेले आहेत हे सगळं नव्यानं तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. मी हे कायद्याचा अभ्यासक म्हणून बोलतो आहे. विशेषतः हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय असं म्हणत असताना नेमके किती कोटी, कुठल्या काळामधले किती कोटी, त्याच्यामध्ये ज्यांची नावं आपण घेतो आहोत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं आहे, त्यांनी आणखी वेगवेगळ्या मंडळींची नावं घेतलेली आहेत, याचे आपल्याकडे जर पुरावे असतील तर रितसर खरं म्हणजे खटला दाखल करायला पाहिजे होता. माध्यमांच्या आधी येऊन, माध्यमांकडे येण्यापूर्वी आरोपच करायचे होते काँग्रेसला तर ते कायद्याच्या पातळीवर कायद्याच्या दारात जाऊन करायला पाहिजे होते, खटले भरायला पाहिजे होते. तसं होण्याऐवजी आपण पत्रकार परिषदा घेतो आहोत आणि तुमच्या पत्रकार परिषदा झाल्यानंतर ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते सदनामध्ये तुम्हाला चॅलेंज करतायत. आता त्यांच्या आव्हानाला तुम्ही नेमकं कसं सामोरं जाणार आहात हा खरं म्हणजे काँग्रेस जनांना विचारण्याचा प्रश्न आहे. संदीप. नक्कीच सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोयना धरणग्रस्त प्रकल्पातील हे सगळे वंचित होते. कोयना धरणवरून इतकी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्यांना आपल्या हक्कासाठी इतकं वर्ष का थांबावं लागलं याचं उत्तर विरोधकांनाच द्यायचं आहे, कारण इतकी वर्ष तेच सत्तेमध्ये होते. अनेक प्रश्न उपस्थित होतात, त्याची उत्तरं मात्र अनुर्णित आहेत. पण आता आपण वळणार अशा एका बातमीकडे. पुण्यातली ही बातमी आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यातील MIT मधील वाद आता चिघळला आहे. मुलींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्र घालावीत यासंबंधीचे नियम या शाळेने जारी केले होते आणि त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता आणि त्या संदर्भात पालकांनी संबंधितांकडे आपली तक्रारही नोंदवली होती आणि याची गंभीर दखल अखेर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याबाबत आक्षेप नोंदवले. काय नेमका आक्षेप होता तो आपण आधी ऐकूया. You're going to go all the way down to utilities. Here you will see सर, आपण राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणणंही ऐकलं, पण त्या उपरी जाऊन पालकांमध्ये जो संताप आहे, जो ड्रेस कोड संदर्भातला आदेश, मी तर म्हणेन हा फतवाच आहे, जारी करण्यात आलेला आहे, हा कितीपत संयुक्तिक होता. बरं, मुलींसंदर्भात तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे ड्रेस कोड जारी करता, तेही विशेषतः अंतर्वस्त्रासंदर्भात अशा प्रकारचा कोणताही ड्रेस कोड मुलांबाबत जाहीर केला जात नाही आणि अशा प्रकारचा आताताई पाहणी करण्याची गरज होती का? स्कूल प्रशासन आता असं म्हणतं की त्यांच्या माहितीशिवायच हा अध्यादेश जारी करण्यात आला होता आणि तो पालकांपर्यंत पोहोचला होता. एकूणच पुण्यासारख्या शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडलाय, कसं पाहताय? संदीप, MIT ही संस्था खरं म्हणजे प्रतिष्ठित संस्था आहे, जबाबदार संस्था आहे. या संस्थेकडून अशा पद्धतीचं वर्तन होणं अपेक्षित नाही. हे जे झालेलं असेल त्याची नीट चौकशी केली गेली पाहिजे आणि ती त्या संस्थेच्या व्यवस्थापनानं केली पाहिजे. जे घडलं ते गंभीर आहे, जे घडलं ते चुकीचं आहे. मुलगा की मुलगी हा विषयच नाही. कोणाच्या अंतर्वस्त्रापर्यंत पोहोचण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तो कोणी राबवला, या सगळ्याचा आता खरं म्हणजे नव्यानं शोध घेण्याची गरज आहे. तो त्या संस्थेनं घ्यावा आणि आता लोकांसमोर यावं. या पुढच्या काळामध्ये शिक्षण संस्थांनी ही जी घटना घडलेली आहे त्यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी हा अतिशय संवेदनशील घटक असतो. जे कुठले नियम आपल्याला लादायचे असतात, मी लादणं हा शब्द वापरतोय कारण अलीकडच्या काळामध्ये शिस्तीच्या नावाखाली मुलांवर काहीही लादलं जात आहे आणि त्याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतोय. एक भूमिका आपण इथं डिकोड म्हणून मांडूया की मुलांना शिस्त लागली पाहिजे. अंगप्रदर्शनाच्या संदर्भात मी अंगप्रदर्शन हा शब्द वापरतोय की अंगप्रदर्शनामुळे जर नुकसान होणार असेल तर असं अंगप्रदर्शन होता कामा नये किंवा अशा चुकीच्या गोष्टी घडता कामा नये ज्यामुळं मुलांचं किंवा मुलींचं नुकसान होईल. पण
याच्या नावाखाली जर तुम्ही धाकदपटशा करायला लागलात किंवा मुलांवरती दबाव आणायला लागलात तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुलांच्या मनावर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. याचा किमान शिक्षण संस्थांनी तरी विचार केला पाहिजे. कारण शिक्षण संस्थांकडूनच संस्कारांच्या संदर्भामध्ये, मनाची मशागत करण्यासंदर्भामध्ये फार मोठ्या अपेक्षा असतात. आणि नेमकं MIT या संस्थेकडून असा प्रकार घडावा हे जास्त धक्कादायक आणि खेदजनक आहे. संदीप. नक्कीच सर, हे खेदजनक आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अद्यावधी खपवून घेतलीच गेली नाही पाहिजे आणि या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. हा प्रश्न इथेच संपेल अशी आपण अपेक्षा करूया. पण आज डिकोडमध्ये आपण सर इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.